आज पहिला अर्थसंकल्प सादर होणार। अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज केंद्रीय अर्थसंकल्प सादर करणार असून अर्थमंत्री म्हणून 7व्यांदा अर्थसंकल्प मांडणाऱ्या त्या पहिल्याच व्यक्ती ठरतील। काय स्वस्त होणार, काय महाग होणार यावर, त्याचबरोबर बजेटमधून मुंबई महाराष्ट्राला नेमकं काय मिळणार याची उत्सुकता नागरिकांमध्ये निर्माण। आमदार अपात्रता प्रकरणी आज पुन्हा सुनावणी होणार आहे। शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या आमदारांचा फैसला आज सर्वोच्च न्यायालयामध्ये पार पडणार आहे। दुपारी 1 नंतर सुनावणीला सुरुवात होईल। काँग्रेसची आज दिल्लीमध्ये महत्त्वपूर्ण बैठक पार पडणार आहे। यासाठी महाराष्ट्रातून प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, वर्षा गायकवाड यांच्यासह सर्व महत्त्वाचे नेते बैठकीला उपस्थित राहणार आहेत। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही महत्त्वपूर्ण बैठक मानली जाते। विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे 4 ऑगस्टला दिल्लीत जाणार असल्याचं कळतंय। महाविकास आघाडीतील घटक पक्षांची जागावाटपाबाबत चर्चा होण्याची शक्यता या पार्श्वभूमीवर वर्तवली जाते। त्याआधी ते 3 ऑगस्टला पुणे दौऱ्यावर जाणार असून तेथील पदाधिकाऱ्यांच्या शिबिरामध्ये ते मार्गदर्शन करणार आहेत। चाळीसगावातील शेकडो गवळी समाजाच्या तरुणांनी मंत्री गुलाबराव पाटलांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय। जळगावातील अजिंठा सभागृहामध्ये तरुणांचा हा पक्ष प्रवेश पार पडलाय। जळगाव जिल्ह्यातील 360 जलजीवन योजनांची कामं पूर्ण झाली आहेत, त्यामुळे त्यांना तात्काळ वीज जोडण्या द्याव्यात। तसंच मुख्यमंत्री कृषी सोलार वाहिनी ही शेतकऱ्यांच्या हितासाठी अत्यंत दूरगामी परिणाम करणारी योजना असून त्याला गती द्यावी असे निर्देश पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत। मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये काजूच्या किमतीमध्ये वाढ होऊ लागली आहे। होलसेल मार्केटमध्ये 750 ते 1000 रुपये तर किरकोळ मार्केटमध्ये 800 ते 1200 रुपये किलो दरानं काजूची विक्री होते। एवढे महाग काजू कसे परवडणार असा प्रश्न आता सामान्य नागरिक उपस्थित करतात। प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी राज्य परिवहन महामंडळातर्फे आवडेल तिथे प्रवास ही योजना राबवण्यात येते। 4 ते 7 दिवसांसाठी पास उपलब्ध केला जाणार असून त्याद्वारे राज्यभरातील पर्यटन स्थळ, धार्मिक स्थळांची सफर करता येणार आहे। त्यामुळे लांब पल्ल्याचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आता दिलासा मिळाला आहे। पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत सिडकोच्या माध्यमातून तळोजा नोडमध्ये तयार केलेल्या घरांना ग्राहकांचा अपेक्षित प्रतिसाद मिळत नाहीये। याचा परिणाम म्हणून तळोजा नोडमध्ये सिडकोची हजारो घरं विना विक्री अशीच पडू नयेत ही बाब लक्षात घेऊन तळोजातील घरांची किंमती कमी करून त्या सिडकोची चाचपणी करण्याच्या मार्गावर असल्याचं कळतंय। एकीकडे मुंबईतील मालमत्तांच्या विक्रीमध्ये विक्रमी वाढ होताना दिसतेय, तर आता दुसरीकडे मालमत्ता भाड्याने घेणाऱ्या लोकांच्या संख्येतही लक्षणीय वाढ झाली आहे। चालू वर्षाच्या पहिल्या 6 महिन्यांमध्ये मुंबईमध्ये 1,90,000 मालमत्ता भाडेतत्वावरती गेल्यात। गतवर्षीमध्ये याच कालावधीच्या तुलनेमध्ये यंदाचा आकडा हा 13% जास्त आहे। वाशी खाडी पुलावरून प्रवास करणाऱ्या वाहन चालकांना लवकरच आता दिलासा मिळणार आहे, कारण सायन पनवेल मार्गावरती वाशी खाडी पुलावर उभारण्यात येत असलेल्या नवीन उड्डाणपुलांपैकी वाशी बाजूकडील उड्डाणपुलाची सर्व कामं आता पूर्ण झाली असून हा उड्डाणपूल ऑगस्टमध्ये वाहतुकीसाठी खुला केला जाणार आहे। त्यामुळे ऐन गर्दीच्या वेळेस या भागामध्ये होणाऱ्या वाहतूक कोंडीची मोठी समस्या दूर होणार आहे। दक्षिण मुंबईमधल्या सुमारे 14,000 उपकर प्राप्त इमारतींपैकी बहुतांश इमारती धोकादायक आणि अतिधोकादायक असल्याचं दिसून आलंय। ऐन पावसाळ्यामध्ये त्या पडण्याची घटना सुद्धा घडते। त्यामुळे म्हाडाकडून संबंधित इमारतींच्या जमिनी मालकांसह इमारतींमधील रहिवाशांना नोटीस बजावत पुनर्विकासासाठी पुढे येण्याचं आवाहन केलं जातंय। दोघांकडूनही आता 849 इमारतींच्या मालकांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत। स्वामी समर्थ नगर ते विक्रोळी मेट्रो 6 मार्गिकेच्या कांजूरमार्ग येथील कारशेडच्या जागेवर जिओ टेक्निकल इन्व्हेस्टिगेशनला नुकतीच मुंबई MMRDAनं सुरुवात केली आहे। त्यामुळे लवकरच या मेट्रो मार्गिकेच्या कारशेडच्या उभारणीला सुरुवात होणार आहे। मुंबईतील पर्यावरण संतुलन टिकवण्यासाठी पालिकेनं मोठ्या प्रमाणामध्ये वृक्ष लागवड मोहीम हाती घेतली आहे। मुंबईतील कुर्ला, पवई आणि बोरिवली या 3 ठिकाणी तब्बल 4 एकर क्षेत्रफळावरती 3,500 वृक्षांची पारंपरिक पद्धतीनं लागवड करण्यात येणार असल्याची माहिती पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी दिली आहे। ठाण्याच्या खाडीमध्ये आजपासून सलग 5 दिवस ही भरती येणार असून या काळामध्ये 4 मीटरपेक्षा अधिक उंचीच्या लाटा उसळणार आहेत। या काळामध्ये अतिवृष्टी झाल्यास सखल भागामध्ये पाणी साचण्याची शक्यता वर्तवली जाते। त्यामुळे महापालिका आणि जिल्ह्यातील यंत्रणा सतर्क ठेवली जाणार असल्याची माहिती ठाणा महानगरपालिका प्रशासनानं दिली आहे।
पालघर जिल्ह्यामध्ये मध्यरात्री मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे, तर पहाटेपासून जिल्ह्यामध्ये पावसाची संततधार कायम आहे। मुसळधार पावसामुळे धरणाच्या पाणीपातळीमध्ये वाढ झाली आहे, तर काही नद्यांना देखील पूर आलाय। बोईसर, डहाणू, तलासरी, विक्रमगड, जव्हार या परिसरामध्ये पावसाचा जोर हा कायम आहे। 11वी प्रवेशाच्या 2 फेऱ्यांनंतर तिसऱ्या फेरीत महाविद्यालयाच्या कट ऑफमध्ये जवळपास 6% वाढ झाली आहे। त्यामुळे पुढील फेऱ्यांमध्ये प्रवेशाची वाट पाहणाऱ्या विद्यार्थ्यांचं टेन्शन आता वाढलंय। 11वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेची तिसरी गुणवत्ता यादी सोमवारी जाहीर करण्यात आली। या अंतर्गत एकूण 53,054 विद्यार्थ्यांना विविध महाविद्यालयांमध्ये प्रवेश अलॉट करण्यात आला आहे। नीट प्रकरणी सर्वोच्च न्यायालयामध्ये आज पुन्हा सुनावणी होणार आहे। IIT दिल्लीची समिती सर्वोच्च न्यायालयामध्ये नीट प्रकरणी अहवाल सादर करणार आहे। सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखाली खंडपीठासमोर सुनावणी पार पडणार आहे। बोदवड, लोणवाडी येथील ग्रामपंचायतीमार्फत गावामध्ये अशुद्ध पाणीपुरवठा होतोय। विहिरींमध्ये कोणत्याही प्रकारचं BCL न टाकता दूषित पाणी गावकऱ्यांना दिलं जातंय, त्यामुळे अर्ध्याहून अधिक गाव आजारी पडतंय। त्यामुळे वरिष्ठ पातळीवरती अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष द्यावं अशी मागणी गावकऱ्यांकडून जोर धरतीये। जुना मुंबई पुणे महामार्गावरील देहू रोड इथं एका कारमधील तरुणानं स्टंटबाजी करत प्रवास केला। स्वतःसह दुसऱ्याच्या जीवितास धोका निर्माण झाला असता मात्र RTOचे नियम धाब्यावर बसवून हा धोकादायक प्रवास सुरू ठेवला। एका सजग वाहन चालकानं स्टंटबाजीचा हा संपूर्ण प्रकार मोबाईल कॅमेरामध्ये कैद केला आहे। तिहेरी हत्याकांडानं मावळ हादरलंय। विवाहबाह्य संबंधातून गर्भवती असलेल्या महिलेचा गर्भपात करताना मृत्यू झाल्यानं प्रियकरानं त्याच्या मित्राच्या सहाय्यानं महिलेचा मृतदेह इंद्रायणी नदीपात्रामध्ये टाकला। यावेळेस तिच्या 2 मुलांनी हा सर्व प्रकार पाहिला आणि त्यांना पकडलं जाण्याच्या भीतीनं त्यानं या दोन्ही चिमुकल्यांना देखील नदीपात्रामध्ये टाकलं। मात्र जोरदार पावसामुळे रेस्क्यू टीमला अद्यापही मृतदेह सापडलेले नाहीयेत। जळगावातील वडोदा वनक्षेत्रातील राजुरा वनक्षेत्रामध्ये मेंढपाळांना मेंढ्या चराईसाठी हटवल्यानं मेंढपाळ आक्रमक झालेत। त्यांनी वन कर्मचाऱ्यांवरती दगडफेक केली। या दगडफेकीमध्ये एक वन कर्मचारी जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे। भारतीय नौदलाच्या ताफ्यातील पहिली स्वदेशी बनावटीची INS ब्रह्मपुत्रा युद्ध नौका ही मुंबईतील नौदल तळावरती भीषण यायला आग लागली आहे। या आगीनंतर नौदलाचा एक खलाशी अजूनही बेपत्ता असून त्याचा शोध घेण्याचं काम सध्या सुरू आहे। आगीत अनेक नौदलाचे खलाशी आणि जवान जखमी झाले आहेत, त्यांच्यावरती रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। शरद पवार साहेबांना भ्रष्टाचारी म्हणणं हा एक मोठा विनोद आहे। महाराष्ट्राचा किती द्वेष करावा याची सीमा भाजपनं गाठल्याची टीका जयंत पाटील यांनी अमित शहा यांच्यावर केली आहे। शरद पवार यांच्या आयुष्यामध्ये एकही असा आरोप झाला नाही की जो सिद्ध झाला, असंही ते म्हणाले। रिक्षा गुलाबी, जॅकेट गुलाबी आणि कोटवरही फूल मात्र पांढरं असं म्हणत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अजित पवारांना टोला लगावलाय। लोकसभेच्या निकालानंतर आता विधानसभेतील आपला पराभव अटळ आहे याची जाणीव झाल्यानं आता योजनांचा पाऊस पडतोय अशा शब्दामध्ये जयंत पाटलांनी सरकारवरती निशाणा साधलाय। जरांगे यांनी नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यावरती घणाघाती टीका केली आहे। त्यांना गरिबांची चिंता नसून त्यांना फक्त त्यांच्या मतांची गरज आहे असा घणाघाती आरोप जरांगे यांनी केलाय। मोठ्यासाठी संपवण्याचा घाट भाजपनं घातलाय, पण आम्हीही त्यांना चांगलाच धडा शिकवू असा इशाराही जरांगे यांनी दिलाय। ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नासंदर्भात लक्ष्मण हाके यांनी जनआक्रोश यात्रा सुरू केली आहे। यावेळी बोलताना त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शरद पवार यांच्यासह मनोज जरांगे पाटील यांच्यावर हल्लाबोल केलाय। मनोज जरांगेंसाठी सरकारनं लाडका आंदोलक योजना आणावी असा खोचक टोला यावेळी लक्ष्मण हाके यांनी मनोज जरांगेंना लगावलाय। स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं रविकांत तुपकर यांच्यावरती कारवाई करत आता पक्षाशी त्यांचा संबंध राहिला नसल्याचं स्पष्ट केलंय। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष जालिंदर पाटील यांनी ही माहिती दिली आहे। तुपकर यांना अनेकदा संधी दिल्यानंतरही शिस्तपालन समितीसमोर ते हजर राहिले नाहीत। त्यांनी शेतकरी संघटनेत खूप कामं केली असल्याचं, आम्ही त्यांच्याबाबत हकलपट्टी हा शब्द वापरणार नसल्याचं जालिंदर पाटील यांनी म्हटलेलं आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं दहिसर येथील भटला देवी हे मंदिर इथे राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांनी अजित पवारांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक केलाय। सरकारच्या वतीनं सध्या लाडकी बहीण योजना राबवली जात आहे आणि याबद्दल महिलांनी अजित पवार यांचे आभार मानले आहेत। मुंबईच्या कुलाबा मतदारसंघातील शिवसैनिकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ताफा अडवला। यावेळी शिवसैनिकांनी स्थानिक विभाग अध्यक्ष दिलीप नाईक यांना पदावरून हटवण्याची मागणी केली। त्यामुळे आता शिवसेनेतील अंतर्गत नाराजीही उघड झाली आहे।
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर निवासस्थानी जाऊन त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या। यावेळी माजी खासदार राहुल शेवाळे आणि भाजपचे नेते आशिष शेलार देखील उपस्थित होते। पावसाळी अधिवेशन संपताच आमदार सुनील भुसार यांनी आपल्या शेतात स्वतः ट्रॅक्टर फिरवत भात रोपणीचं काम हाती घेतलंय। पालघरमध्ये सध्या पावसाचा जोर असून मोखाड्यातील मोरचुंडी इथं भर पावसामध्ये भुसारा यांनी हे काम हाती घेतल्याचं पाहायला मिळालंय। गुलाल आणि बुक्क्याची उधळण करत हजारो भाविकांच्या उपस्थितीमध्ये पंढरपुरामध्ये महाद्वार काला हा उत्सव साजरा केला गेला। यानंतर आषाढी यात्रेची सांगता झाली असं मानलं जातं। परंपरेनुसार काल्याचे मानकरी हे मदन महाराज हरिदास यांच्या मस्तकावरती विठ्ठलाच्या पादुका ठेवून श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर इथं काल्याची दहीहंडी फोडण्यात आली। यानंतर महाद्वार घाटावरून चंद्रभागा वाळवंट माहेश्वरी धर्मशाळा हरिदास वेस या मार्गाने पादुकांची मिरवणूक काढण्यात आली। आषाढी वारीच्या काळामध्ये पंढरपूर बाजारपेठेमध्ये 200 कोटींची उलाढाल झाल्याचा अंदाज आहे। आषाढीसाठी राज्यभरातून लाखो भाविक पंढरीमध्ये दाखल होत होते आणि त्याचाच परिणाम बाजारपेठांवरही दिसून येतोय। जळगावच्या नशिराबाद अंगणवाडीमध्ये मिळालेल्या पोषण आहाराच्या पाकिटामध्ये मेलेलं उंदराचं पिल्लू आढळलंय। एका गृहिणीनं डाळ तांदळाचं पाकिट उघडताच त्यात हा उंदीर आढळला। या घटनेनं या विभागाचा अनागोंदी कारभार पुन्हा एकदा उघडकीस आलाय। गेल्या 1.5 वर्षापासून गावाची बस बंद केली आणि दुसऱ्या बसमध्ये बसू दिलं जात नाही म्हणून अमळनेरमध्ये पळासदळे येथे शालेय विद्यार्थिनींनी बैलगाडी आडवी लावून बस थांबवून तिचं आंदोलन केलंय। 1.5 वर्षापासून या परिसरामध्ये बस बंद आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होतंय। एसटी प्रशासनानं दखल घेण्याचं आश्वासन दिल्यानंतर आंदोलन हे मागे घेण्यात आलंय। बागलाणच्या साल्हेर या पायरपाडा इथं डोंगराळ भागामध्ये एका विहिरीत बिबट्याचा बछडा पडल्याचं आढळून आलंय। घटनेची माहिती मिळाल्यानंतर वनविभाग अधिकाऱ्यांनी तातडीनं धाव घेत ग्रामस्थांच्या मदतीनं या बिबट्याला बाहेर काढलंय। कोल्हापूरचे खासदार शाहू महाराज यांच्या विरोधामध्ये पुण्यामध्ये हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। विशाळगडावरील अतिक्रमण तात्काळ काढण्याचा निर्णय हा हाती घेतला पाहिजे अशी मागणी जी आहे ती आंदोलन करताना दिसते। विदर्भातील प्रतिपंढरपूर म्हणून प्रसिद्ध असलेल्या धापेवाडा इथं आषाढीनंतर यात्रा केली जाते। या यात्रेसाठी नागपूर इथं भाजप आमदार प्रवीण दटके यांनी भक्तांसाठी बसची व्यवस्था करून दिली आहे। 20हून अधिक बसेसची सुविधा मिळाल्यानं हजारो विठ्ठल भक्तांनी विठ्ठल दर्शनाचा लाभ घेतलाय। विक्रोळीत कदमवार नगर येथील इमारतीचं पुनर्विकासाचं काम चालू आहे। या कामादरम्यान क्रेन कोसळल्याची घटना घडली आहे। क्रेन झाडावरती अडकल्यानं सुदैवानं कुठलीही दुर्घटना झाली नाहीये। जळगावच्या पारोळा शहरातून पैशाची बॅग लंपास करणाऱ्या चोरट्याला स्थानिक गुन्हे शाखेनं अटक केली आहे। त्याच्याकडून 3,18,000ची रोकड जप्त केली आहे। पाचोरा धरणगाव आणि जिल्ह्यातील इतर ठिकाणी चोरी केल्याची कबुली त्यानं या दरम्यान दिली आहे। छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धावत्यात चारचाकीनं पेट घेतलाय। प्रसंगावधान राखत चालक आणि प्रवासी सुखरूप बचावलेत। कारनं पेट घेताच या रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे। जळगाव जिल्ह्यातील एरंडोल ते पारोळा या राष्ट्रीय महामार्गावरती भरधाव कंटेनर आणि टेम्पोची समोरासमोर धडक झाली। या अपघातामध्ये टेम्पोतील एकाचा मृत्यू झालाय। यात आणखी 5 जण जखमी झाल्याची माहिती समोर येते। वाशिमच्या गौतम नगरमध्ये 4 बहिणींनी मिळून दगडविटांनी एका महिलेला मारहाण केली आहे। भावासोबत अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून 4 बहिणींनी ही कृती केली आहे। या मारहाणीमध्ये महिलेचा दुर्दैवानं मृत्यू झालाय। या प्रकरणी या 4ही महिलांना अटक करण्यात आली आहे। नांदेडच्या हदगाव तालुक्यातील पेवा गावातील पोलीस पाटलानं ग्रामपंचायतीत गळफास घेऊन आत्महत्या केली आहे। आत्महत्यापूर्वी त्यांनी एक व्हिडिओ रेकॉर्ड करत त्यात हदगाव पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक बडीकर माझ्या मृत्यूला जबाबदार असल्याचा उल्लेख केला। या संपूर्ण घटनेची चौकशी करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे।